डे 4 जर्नल एंट्री. नमस्कार मित्रांनो, आज आपण अकाउंटिंगचा सर्वात बेसिक पण खूप महत्त्वाचा भाग शिकणार आहोत, जर्नल एंट्रीज. लेजर, ट्रायल बॅलन्स, टॅली हे सगळं जर्नल एंट्री पासूनच सुरू होतं. म्हणून आजचा धडा आपण सुरुवातीपासून एकदम प्रॅक्टिकली पाहणार आहोत. 1. जर्नल म्हणजे काय? जर्नल बरोबर पहिली नोंद करण्याची जागा. कोणताही व्यवहार, ट्रान्झॅक्शन झाला की तो सर्वप्रथम जर्नलमध्ये लिहिला जातो. यात आपण 2 गोष्टी निश्चित करतो. 1. कोणते खाते अकाउंट डेबिट. 2. कोणते खाते क्रेडिट. 2. डेबिट क्रेडिटची सोपी थंब रूल्स लक्षात ठेवा. एक वाक्यामध्ये, जे वाढतं ते डेबिट, जे कमी होतं ते क्रेडिट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. 3. नाऊ प्रॅक्टिकली रिअल ट्रान्झॅक्शन्स घेऊ. ए. मालकाने व्यवसायात पैसे टाकले 50,000. कॅश ॲसेट वाढला डेबिट. कॅपिटल लायबिलिटी ओनर्स इक्विटी वाढली क्रेडिट. जर्नल एंट्री, कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट 50,000 बिंग कॅपिटल इंट्रोड्युस्ड. बी. फर्निचर खरेदी केला कॅशने 10,000. फर्निचर ॲसेट वाढला डेबिट. कॅश ॲसेट कमी झाला क्रेडिट. एंट्री, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000 टू कॅश अकाउंट 10,000. सी. उधारीने माल खरेदी 25,000. परचेस वाढला डेबिट. क्रेडिटर्स लायबिलिटी वाढली क्रेडिट. परचेस अकाउंट डेबिट 25,000 टू क्रेडिटर नेम अकाउंट 25,000. डी. ग्राहकाकडून पैसे मिळाले 12,000. कॅश वाढला डेबिट. डेप्टर कमी झाला क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट 12,000 टू डेप्टर नेम अकाउंट 12,000. ई. रेंट भरला 5,000. रेंट एक्सपेन्स वाढला डेबिट. कॅश कमी झाला क्रेडिट. रेंट अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 5,000. 4. जर्नल एंट्री लिहिण्याचा परफेक्ट फॉर्मॅट. डेट, पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट, नरेशन, छोटं स्पष्टीकरण. एक्झाम्पल, 1 एप्रिल 2025. कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू सेल्स अकाउंट 10,000. बीइंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. 5. एकदम बेसिक रूल, 3 स्टेप मेथड शिकायला सोपे. 1. ट्रान्झॅक्शन वाचा. 2. कुठली अकाउंट्स आहेत, ॲसेट, एक्सपेन्स, लायबिलिटी, इन्कम, कॅपिटल ओळखा. 3. कुठलं वाढलं डेबिट, कुठलं कमी झालं क्रेडिट. बस, याने 90% जर्नल सोपे होतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा CN साखरे अँड कंपनी चॅनलला. चला तर मग उद्या भेटूया डे 5च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.